हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि आज मी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डच्या मॅथ्सचा प्रॉब्लेम सेट नंबर 1. आता तुम्ही 5th स्टँडर्डला गेले आहात, त्यामुळे वर्षाची सुरुवात खूप छान करायची आहे आणि अभ्यासाने करायची आहे. तर फर्स्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेटचा तुम्हाला दिलेला आहे, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. तुम्ही कुठल्या घड्याळमध्ये असे आकडे बघितले असतील ना, आय दिलेला असेल, डबल आय दिलेला असेल, तर असं काही दिलेलं असतं त्याला आपण रोमन न्यूमरल्स म्हणतो. तुम्हाला याआधी अभ्यासात रोमन न्यूमरल्स नव्हते, पण 5th स्टँडर्डला तुम्हाला इथे हे शिकायचे आहेत, कारण काही ठिकाणी नंबर सिस्टीम या रोमन न्यूमरलने दिलेल्या असतात. तर 1 to 20 आपल्याला रोमन न्यूमरल्स लिहायचे. मग ते तयार कसे होतात ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. तर फर्स्ट, काही रोमन न्यूमरलचे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत, जसं की 1 ला आय दिलेला आहे, 5 ला व्ही दिलेला आहे, 10 ला एक्स दिलेला आहे. त्यावरून आपण इतर नंबर तयार करायचे. तर 1 ला आय दिलेला आहे म्हणून 1 चा रोमन न्यूमरल काय झाला? आय. 2 चा 2 वेळा आय, मग काय येईल आन्सर? 2 टाइम्स आय. ठीक आहे. 3 चा 3 टाइम्स आय. ठीक आहे. 3 चा 3 टाइम्स आय. 4 साठी आपण 3 टाइम्स आय घ्यायचा नाहीये. तर 4 साठी आपण 5 ला जो व्ही म्हटला जातो त्यातनं एक मायनस करायचा आहे. रोमन न्यूमरल्स मध्ये जेव्हा एक नंबर कमी असेल किंवा मायनस असेल त्यावेळेला आपण तो लेफ्ट साइडला लिहितो. म्हणजे बघा, 5 चा काय आहे? व्ही आहे. 5 चा व्ही आहे आपल्याला जो ऑलरेडी दिलेला आहे, तर 5 चा व्ही आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला 4 चा आय व्ही असा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे व्ही मधून एक कमी असेल त्यावेळेला कुठे लिहितो आपण? लेफ्ट साइडला लिहितो. आणि वाढवायचे असतील, आय मध्ये आपण हे वाढवले होते म्हणून आपण राईट साइडला लिहिले होते. म्हणजे आय नंतर डबल आय लिहिताना राईट साइडला एक आय वाढवला होता, पण 5 न आपण एक मायनस करतोय 4 साठी, तर त्याला आय व्ही असं आपण लिहिलं. मग आता 6 कसा लिहिणार? 6 मध्ये आपण व्ही मध्ये एक ऍड करणार. ऍड करताना कुठल्या साइडला ऍड करतो सांगा बरं? राईट साइडला. व्हेरी गुड. म्हणजे व्ही आय. बरोबर आहे दिमा. तर व्ही आय हा झाला 6. आता 7 साठी आपण व्ही मध्ये म्हणजे 5 मध्ये किती ऍड करणार? 2 ऍड करणार. म्हणून ते कुठल्या साइडला लिहिणार आपण? राईट साइडला लिहिणार. व्ही आय आय. 8 कसा येणार सांगा बरं? व्ही नंतर 3 आय. व्ही नंतर 3 आय. बरोबर. व्ही नंतर 3 आय. 9 कसा येणार? एक्स मधनं 1 मायनस केला. बघा, आपण ऍड करताना कधीही कुठलाही नंबर 4 टाइम्स ऍड करत नाही. रोमन न्यूमरलचा सेकंड रूल आहे की आपण 4 टाइम्स एक नंबर रिपीटेड लिहित नाही. जसा की हा आय आहे, आपण 3 नंतर 4 लिहिला का? 4 टाइम्स आय 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 असं लिहिलं का आपण? नाही. मग तसंच आपण इथे व्ही नंतर आय हा 4 टाइम्स ऍड करणार नाही. मग काय करणार? 10 माहिती आहे आपल्याला. 10 काय आहे? एक्स. 10 एक्स आहे, तर त्यातनं एक मायनस करणार. मायनस करताना आपण लेफ्टला लिहितो का राईटला लिहितो? लेफ्टला लिहितो. म्हणजे आन्सर काय येईल? 9 चा आय एक्स. आय होप तुम्हाला 1 to 10 नंबर्स तयार करता आले असतील. आता 10 नंतर येतो 11. मग 11 कसा लिहिणार? 11 म्हणजे काय सांगा बरं? 10 प्लस 1. 10 प्लस 1. 10 कसा लिहितो आपण रोमन न्यूमरल मध्ये? एक्स ने लिहितो. मग एक्स प्लस 1 प्लस असल्यावर आपण रोमन न्यूमरल मध्ये कुठल्या साइडला लिहितो? राईट साइडला. म्हणजे 11 काय येईल? एक्स आय. व्हेरी गुड. आता 12 काय येईल तुम्ही सांगा? एक्स नंतर 2 आय. एक्स आय आय 2 आय. 13 कसा येईल? एक्स नंतर 3 आय. एक्स नंतर 3 टाइम्स आय. व्हेरी गुड. 14 कसा येईल? एक्स त्याच्यानंतर आय आणि मग 5 व्ही. ठीक आहे, बरोबर. आता बघा, इथे 14 तयार करताना आपण काय करणार आहोत? एक्स म्हणजे 10,
लिहिला, त्याच्यात 4 ऍड करणार आहोत. 4 ला आपण कसं लिहितो, IV ने लिहितो, म्हणून IV लिहिणार. ठीक आहे. आता 15 x नंतर v बरोबर परम XV. 16 XVI. 17 XVI बरोबर. 18 XV ट्रिपल I व्हेरी गुड. 19 10 आणि नंतर 9 10 आणि 9 9 कसा लिहितो पण IX ने. ठीक आहे. 19 कसा तयार होईल, 10x चा आणि IX. ठीक आहे. 20 कसा लिहिणार, 2 times 10 is 20. x and x डबल x is 20. कळालंय तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. जे आपल्याला दिलेले आहेत, रोमन न्यूमरल मध्ये दिलेले आहेत, त्याचे आपल्याला कन्वर्ट करायचे आहे इंटरनॅशनल नंबर्स मध्ये. तर फर्स्ट काय दिलंय आपल्याला, व्ही. व्हीचं काय येणार सांगा. व्ही हा गिवन सिम्बॉल आहे, आपल्याला माहिती आहे. व्ही काय आहे, 5. व्हेरी गुड रिधिमा. सेकंड बघा काय दिलंय, व्ही VII. व्ही म्हणजे 5 आहे, त्याच्यानंतर 2 नंबर आहे, म्हणजे 5 आणि 2 किती झाले, 7. व्हेरी गुड आरू. 7. थर्ड एक्स. एक्स कसला सिम्बॉल आहे, 10चं बरोबर परम. फोर्थ बघा, XIII. एक्स म्हणजे काय, 10. III म्हणजे काय, 3 म्हणजे 13. व्हेरी गुड रिधिमा. फिफ्थ बघा काय दिलेला आहे, XIV. आता बघा इथे x म्हणजे 10, IV म्हणजे 4, मग काय तयार होईल, 14. ठीक आहे. सिक्स्थ बघा, XVI. x म्हणजे 10 आणि VI म्हणजे 16. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 7th नंबर आपल्याला काय दिलेला आहे, XVIII. X मीन्स 10, V मीन्स 5 आणि 3 I आहेत म्हणून 3. मग काय नंबर तयार होतो तो, 18. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, IX आहे, एक्स मधून एक कमी. लेफ्ट साइडला आपण कधी पण रोमन न्यूमरलला छोटा नंबर लेफ्ट साइडला लिहितो आणि लेफ्ट साइडला जर छोटा नंबर लिहिला आहे दॅट मीन्स तो मायनस झालेला आहे. मग IX काय होईल, 9. व्हेरी गुड. ठीक आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. जे काही एम्प्टी बॉक्सेस आहे त्यामध्ये आपल्याला फिल करायचंय. मग बघा पहिले काय दिलाय, नंबर 3. ठीक आहे. बघा आता इथे स्पेलिंग्स दिलेले आहेत, तर वरती भरताना पण आपण स्पेलिंग्सच भरायचे आहेत. या चार्टला आपण थोडं मोठं करूया बरं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दिसायलाही सोपं होईल. तर फर्स्ट काय दिलेला आहे आपल्याला, नंबर 3 दिलेला आहे. मग 3 दिला आहे तर रोमन न्यूमरल काय येईल 3 चा, 3 times I. व्हेरी गुड. ठीक आहे. आता हा VIII म्हणजे कुठला नंबर आहे, 8. 8चं स्पेलिंग सांगा. इथं स्पेलिंगच लिहायचंय आपल्याला. बरोबर, EIGHT. बघा इथे लिहिताना घाईत 8 लिहायचा नाही, स्पेलिंग लिहायचंय, कारण इथे आपल्याला काय दिले, नंबर स्पेलिंग्स मध्ये दिलेत ना. ठीक आहे. पुढे काय आहे, 6. इकडे रोमन न्यूमरल दिले. 6 आपण रोमन न्यूमरल मध्ये कसा लिहितो, V आणि मग एक I. V आणि एक I. 5 अधिक 1, 5 + 1 is 6. ठीक आहे. पुढे काय दिलंय, XII. XII म्हणजे काय, 12. स्पेलिंग सांगा 12चं, TWELVE. नेक्स्ट आहे 15. 15 दिलेला आहे. 15 आपण कसा लिहितो, X आणि V. X आणि V. ठीक आहे. X आणि V रोमन न्यूमरल मध्ये 50 बनतो. लास्ट आपल्याला दिलेला आहे XIX.
ठीक आहे. XIX दिलाय तो तिकडे हाईड झालाय थोडा, पण XIX दिलाय म्हणजे कुठला नंबर झाला तो? 19. व्हेरी गुड. स्पेलिंग सांगा 19चं. TEEN 19. बघा, कुठलंही स्पेलिंग चुकवायचं नाहीये, कारण तुम्ही ज्या वेळेला एक्झाममध्ये स्पेलिंग चुकवाल तिथे तुमचे मार्क्स कट होतील. ठीक आहे, समजलंय तुम्हाला थर्ड क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फोर्थ क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. तर फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय बघूया. जे काही बॉक्सेस दिलेले आहेत त्याच्यात आपल्याला फिल करायचंय. ठीक आहे, हे जे बॉक्सेस दिलेत त्यात आपल्याला फिल करायचंय. मग फिल करताना इकडे आपल्याला साधे नंबर्स दिलेत, इंटरनॅशनल नंबर्स दिलेले आहेत, आणि इकडे लिहायचंय आपल्याला रोमन न्यूमरल्स. तर फर्स्ट काय दिलंय 9. 9चं आन्सर काय रोमन न्यूमरल मध्ये 9 कसं लिहितो आपण सांगा? I आणि X. 10 1 वजा 10 मधनं 1 मायनस, दॅट इज IX. नेक्स्ट बघा, सेकंड काय दिलंय 2 दिलेला आहे. 2 रोमन न्यूमरल मध्ये कसं लिहितो आपण? 2 टाइम्स I. ठीक आहे. थर्ड बघा 17. 17 आपण रोमन न्यूमरल्स मध्ये कसा लिहितो? X V डबल I. ठीक आहे, म्हणजे X म्हणजे 10, V म्हणजे 5 आणि 2 7, 17. ठीक आहे, म्हणजे 17 हा आपण रोमन न्यूमरल मध्ये X V डबल I ने लिहिणार. नेक्स्ट नंबर आहे 4. 4 आपण कसा लिहितो? IV. बरोबर. 5 मधून एक मायनस, मायनस असेल तर लेफ्टला लिहितो. 4 आपण IV ने लिहितो. 11 कसं लिहिणार? X आणि 1. ठीक आहे, X I. ठीक आहे. 18 कसं लिहिणार सांगा? XV ट्रिपल I. 18 कसा तयार होतो? XV ट्रिपल I. हा होता आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिले, इन द टेबल बिलो इच गिवन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड देन अगेन इन रोमन न्यूमरल्स. बघा, इंटरनॅशनल नंबर्सने एकदा दिलेला आहे, त्यानंतर खाली रोमन न्यूमरल्सने आपल्याला दिले. इफ इट इज रिटर्न करेक्टली इन रोमन न्यूमरल्स. जर हे करेक्टली रोमन न्यूमरल मध्ये लिहिलेलं असेल तर आपल्याला अशी टिक करायची आहे, बरोबरची टिक करायची आहे. बॉक्स अंडर हा जो खाली बॉक्स दिलाय त्याच्यात आपल्याला बरोबर असेल तर अशी टिक, चुकीची असेल तर अशी टिक करायची आहे. ठीक आहे, मग पहिला काय दिलेला आहे बघा, 4 दिलेला आहे. 4 ला 4 टाइम्स I घेतलाय. मी तुम्हाला सेकंड रूल सांगितला होता ना, 4 टाइम्स आपण घेऊ शकतो का रोमन न्यूमरल मध्ये? नाही घेऊ शकत. म्हणून हे बरोबर आहे का? कुठलाच आपण रोमन न्यूमरल 4 टाइम्स रिपीट करू शकत नाही, तर क्रॉसची साइन आपण द्यायची. मग 4 आपण करेक्ट कसं लिहितो सांगा बरं? IV. 5 न 1 मायनस. 6 कसं लिहिणार? 6 VI असंच लिहितो, म्हणजे हे काय आहे? करेक्ट आहे. मग आपण अशी साइन करणार. 8 कसा लिहितो? चुकीचं आहे, आपण 8 आणि मग ट्रिपल I लिहितो. ठीक आहे, आपण 8 ला 10 मधून 2 मायनस असं लिहित नाही. V नंतर ट्रिपल I म्हणून आपण 8 लिहितो, म्हणून हे काय आहे? रॉंग. कसा लिहितो आपण 8? V ट्रिपल I. ठीक आहे. नेक्स्ट बघा 16. XVI. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 15. 3 टाइम्स V. 5 5 5 असं लिहितो का आपण? नाही. मग कसं लिहितो सांगा? X आणि मग V. X आणि V. ठीक आहे, हा होतो आपला 15. आय होप तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम सेट व्यवस्थित समजला असेल. यानंतरचे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.